जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव कुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। हरिपाठ निरूपण सेवेमध्ये आज आपण दुसरा अभंग बघणार आहे। चहुवेदी जाण साहीशास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू एक हरि आत्मा जीव शिव सम वाया तू दुर्गमान घाली मन ज्ञानदेवा पाठ हरि हा वैकुंठ भरला घनदाट हरि दिसे। जसं शेवटी म्हटले भरला घनदाट तसा अध्यात्म ज्ञानानं घनदाट भरलेला हा अभंग आहे। मागच्या अभंगाच्या निरूपणाच्या सुरुवातीलाच मी असं म्हटलं होतं की हरिपाठातले 28 अभंग हे सुसूत्र पद्धतीने लिहिले गेलेले आहेत। म्हणजे असं घडलेलं नाही आहे की एक अभंग लिहिला माऊलींनी आणि मग काही दिवसांनी दुसरा, मग काही दिवसांनी तिसरा, अशा पद्धतीनं हरिपाठाची रचना नाही आहे। हरिपाठ हा ओघवता असा माऊलींच्या आतून प्रसवलेला आहे। साहजिकच एका अभंगाची दुसऱ्या अभंगामध्ये संगती आहे। ती कशी आहे ती पण आपण बघणार आहे। पहिल्या अभंगात आपण बघितलं देवाचं द्वार, चारी मुक्ती किंवा हरिमुखे म्हणा कशा पद्धतीनं करायचं आहे, द्वारिकेचा राहणा कसा आपल्या आतच आहे, इत्यादी इत्यादी। जसं आई आपल्या लहान लेकराला एखादी महत्त्वाची गोष्ट सांगून टाकते की हे महत्त्वाचं आहे आणि मग त्या गोष्टीचा विस्तार नंतर करायला लागते। अगदी छोटंसं उदाहरण घ्यायचं झालं तर मुलाला समजा आई म्हणाली बाप्पा आहे हां, नमस्कार कर, ते बघ तिथे बाप्पा आहे। हां, तर मुलगा नमस्कार करतो। आई कोण आहे ग बाप्पा असं समजा मुलांनी विचारलं तर अरे मी तुला म्हटले ना तो बाप्पा आहे, तो असा असा आहे बरं का। मग तो काय करतो तर हे करतो। असं जसं आई सांगेल तसं माऊली हरिपाठामध्ये पुढे 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 जात राहिलेले आहेत। पहिल्या अभंगामध्ये देवाचं द्वार, पर्यायानं देव कोण आहे हे पाहिलं आपण की तो आत्मा आहे, आत्मस्वरूप आहे। तसं हा हरी कसा आहे हे सांगायला सुरुवात करतात माऊली। मग तर ज्याच्या दरवाजात उभं राहायचं आहे, ज्याच्या उपासनेमुळे चारी मुक्ती प्राप्त होणार आहेत, ज्याचं नाम आपण गायचं आहे, ज्याच्या साधनात आपण रमायचं आहे, असा हरी आहे तरी कसा हे सांगताना माऊली म्हणतात चहुवेदी जाण साहीशास्त्री कारण 18 पुराणे हरिसी गाती। सर्व शास्त्र पुराणांनी, सर्व वेदांनी ज्याचं गायन केलेलं आहे, ज्याची एकमुखानी स्तुती केलेली आहे, वर्णन केलेलं आहे, असा तो हरी आहे। हरी म्हणजे फक्त श्रीकृष्ण या अर्थानं घ्यायचं नाही आहे बरं का। हरी म्हणजे इथून पुढे लक्षात ठेवा की परमात्मा, भगवंत, आपलं आत्मस्वरूप, आपलं मूळ स्वरूप या अर्थानं हरी या शब्दाकडे बघायचं आहे। भगवान कसे आहेत? चहुवेदी जाण साहीशास्त्री कारण 18 पुराणे जासी गाती। आपल्या सगळ्यांना गीत रामायण काय आहे हे माहीत आहे। कुणी जर आपल्याला विचारलं काय आहे हो गीत रामायण, तर आपण म्हणू भगवंतांची लीला सांगितलेली आहे, फक्त गाण्यांच्या माध्यमातून सांगितली आहे म्हणून गीत रामायण आहे। तसं याच्या कौतुकाचं गाणं गायलं बरं का त्यांनी परवा, असं आपण बोली भाषेत बोलतो बघा। 18 पुराणे सगळी शास्त्रे भगवंताला गातात, याचा अर्थ काय आहे हो? याचा साधा सरळ अर्थ असा आहे की परमात्मा कसा सर्वत्र नटून आहे हे शास्त्रांनी, पुराणांनी वारंवार सांगितलं आहे। परमात्म्याचं स्वरूप उलगडून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। भगवंत कुठे आहे, कसा आहे, कोण आहे हे शास्त्र आणि वेद सांगतायत। कसं सांगतायत तर आपण आपल्या आईवडिलांबद्दल जसं बोलावं तसं शास्त्र आणि वेद भगवंताबद्दल बोलतात। आपल्या आईवडिलांची महती कदापिही आपल्या दृष्टीनं सांगून संपू शकत नाही, इतकं त्यांचं महात्म्य थोर आहे। इथे तर गोष्ट भगवंताची आहे। त्यामुळे वेद, श्रुती, स्मृती
सगळी शास्त्र पुराणं भगवंताला गाऊन थकतात अक्षरशः, पण भगवंताची स्तुती संपत नाही. त्यामध्ये दुसरा अर्थ असा आहे की आपण असं ऐकून आहे की वेद नेती नेती म्हणाले, न इति न इति असं म्हणत गेले जेव्हा ते भगवंताला शोधायला गेले. त्यामुळे वेदांनाही भगवंत कळला नाही. हे थोडंसं असंच झालं की प्रवाहित होऊन जी नदी आपल्या समोर आलेली आहे, तिने त्या नदीजवळच कुठेतरी आपला उगम इथेच आहे का, आपला उगम इथेच आहे का असं शोधण्यासारखं झालं. त्यामुळं भगवंत कधीच वेदांना सापडले नाहीत. सापडतील कसे? कारण वेद भगवंतांमधून बाहेर आले. मनुष्य स्वभावाचा एक भाग आहे की मनुष्याला प्रमाण द्यावं लागतं एखाद्या गोष्टीसाठी, की हे बघ, हे असं असल्यामुळं तसं आहे. असं काहीतरी माणसाला सांगितलं की माणसाला जरा ते पटतं. त्या दृष्टीने ही माऊली पहिल्याच ओळीत सांगतात की वेद शास्त्र पुराणं सगळी हरीची प्रमाणं देतात. कशा अर्थानं प्रमाणं? मगाशी आपण पाहिलं की नदी त्याच्या उगमाला ती ज्या ठिकाणी आहे तिथे शोधू शकत नाही. त्यासाठी उगमाकडं जावं लागतं. हे उगमाकडं जाणं हा साधनेतला एक फार महत्त्वाचा गाभा आहे. तो हरिपाठाच्या पुढील विवरणात कधीतरी येईलच. पण जसं नदी आपल्या समोर वाहत आलेली आहे, याचाच दुसरा अर्थ काय? याचा दुसरा अर्थ नदी उगम निश्चित पावलेली आहे. तसं वेद आहेत, पुराणं आहेत, याचाच स्पष्ट अर्थ असा आहे की हरी आहे, भगवंत आहे. म्हणून एखादी महत्त्वाची गोष्ट बाळाला सांगितल्यानंतर त्या गोष्टीचं विवरण जसं आई पुढे करायला सुरू करते की ती काय आहे, कशी आहे, तसा हा हरिपाठ हळूहळू पुढे जात राहतो. हे भगवंताचं स्वरूप उगमाचं स्वरूप आहे. सगळ्याचा उगम परमात्मा, परमेश्वर, आपला आत्मा हे आहे. मग साहजिकच प्रश्न असा येतो की वेद शास्त्र पुराणं ज्याला गातात, ज्याची महती वर्णन करतात आणि तो आहे हे दाखवून देतात, मग तो शोधायचा तरी कसा? आणि याचं नेमकं उत्तर पुढच्याच ओळीत माऊली सांगतात. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू. म्हणजे तो शोधावा लागतो हा अर्थ इथं स्पष्ट आहे. मंथुनी नवनीता, नवनीत म्हणजे लोणी आणि मंथन म्हणजे घुसळण. सरळ सरळ अर्थ आहेत. घुसळण केल्यानंतरच लोणी बाहेर येतं. म्हणजे ताकामध्ये लोणी शोधावं लागतं. शोधण्यासाठी घुसळण करावी लागते आणि घुसळण केल्यानंतर लोणी वर येतं. तसंच जसं ताक दह्यातून आलेलं आहे आणि दही दुधातून आलेलं आहे, या अर्थानं लोणीसुद्धा दुधामध्ये आहेच, पण ते वरती दिसून येत नाही. दुधाला या सगळ्या प्रक्रियांमधून गेल्यानंतरच लोण्याचं स्वरूप प्राप्त होतं. तसं भगवंत आहेच, पण तो असा सापडत नाही. सापडायचा कसा? तर तो मंथन केल्यानंतरच सापडेल असं माऊली सांगतायत. मंथुनी नवनीता तैसे घे अनंता. जसं लोणी मंथून घेतोस तसंच या अनंताचा शोध तू घे. अनंताचा म्हणजे भगवंताचा शोध तू घे. प्रश्न असा येतो की मंथन कशाचं करायचं? असं पहा, लोणी कोणाला हवंय? आपल्याला हवंय म्हणल्यानंतर त्याची सामग्री कोणाकडे असणार? आपल्याकडेच असणार. अहो, ज्याच्याकडे दूध नाही, दही नाही, ताकही नाही, तो कसं लोणी काढेल? म्हणजे माऊली जर सांगतायत मंथन कर, तर मंथन करण्याची सगळी सामग्री आपल्यापाशी आहे. मग आधी हे शोधायला पाहिजे की कुठली सामग्री अशी आहे ज्या सामग्रीतून मंथन होईल आणि परमात्म्याचं लोणी बाहेर येईल. हे तर ठरलं की हे लोणी म्हणजे हा परमात्मा आपलं मूळ स्वरूप आहे, आपला उगम आहे. म्हणजे मंथन क्रियेमध्ये आपल्याला आपल्या उगमाकडे जायचं आहे हा अर्थ स्पष्ट आहे. उगम कुठे आहे? तर उगम आत्म्यापाशी आहे. मग आत्म्याचं काय वर्णन आहे? आत्म्याचं सरळ साधं वर्णन सच्चित आनंद स्वरूप असं आहे. आत्म्याच्या वर्णनामध्ये खूप उपनिषदाचे श्लोक आहेत, वेदांचे श्लोक आहेत, पुष्कळ काही आहे.
पण सरळ साधं त्याचं वर्णन आहे की तो सच्चिदानंद आहे. आपला अनुभव असा आहे का की आपण सच्चिदानंद आहोत? तर नाही. आपला अनुभव जीवभावाचा आहे. मी जीव, मज बंधन, मज आहे जन्म मरण. हे तर उघड आहे की आपण याच भावामध्ये जगतोय. म्हणजे स्पष्ट आहे की आपण आत्म्यापाशी नाही आहे. म्हणजे आपण आपल्या प्रवाहामध्ये आहे, उगमापाशी नाही आहे. तर प्रवाहातून उगमाकडे जायला आपल्याला निश्चितच घुसळण करावी लागेल. समजा एक होडी नदीमध्ये आहे. नदीचा प्रवाह ज्या दिशेने वाहतोय त्याच दिशेने होडी जात राहिली तर त्यात काही कष्ट नाही, ते स्वाभाविक आहे. पण जर होडीने ठरवलं की आपण उगमाकडे जाऊ तर मात्र होडीला कष्ट आहेत. कष्ट पाणी वल्हवण्याचे आहेत, पाणी उलट्या दिशेने मारण्याचे आहेत आणि होडीला प्रवाहाविरुद्ध नेण्याचे आहेत. आणि हीच ती घुसळण आहे. हेच ते मंथन आहे. आणि हे मंथन करण्याची सगळी सामग्री आपल्याच पाशी आहे. काय सामग्री आहे आपल्यापाशी? आपला देह, आपलं मन, आपली बुद्धी, आपले विचार, हीच ती सामग्री आहे. माऊली सांगतात, महत्पुण्यानी हा नरदेह प्राप्त झालेला आहे की ज्यामध्ये तुला ही सामग्री मिळाली आहे. कसं आहे, ही सामग्री प्राण्यांकडे पण आहे. पण प्राण्यांकडे ती बुद्धी नाही आहे जी आत्म्याला ओळखू शकेल. ते मन नाही आहे जे साधनाला बसू शकेल. तो विचार नाही आहे जो विवेक करू शकेल. इतर योनीतील प्राणी फक्त त्यांचा शरीरधर्म पाळू शकतात. पण मानवी जीवनामध्ये जर मी आलेलो आहे तर माझं सार्थक कशात आहे याचा विवेक करण्याची क्षमता फक्त मनुष्यामध्ये आहे. माऊली सांगतात, जर या मनुष्य देहात तू आलेला आहेस तर आता या सामग्रीनं तू मंथन कर. तुझ्याच आत ते मंथन कर. साधी गोष्ट आहे. आपण समजा दही ठेवलं आणि रवी दुसऱ्याच बाजूला ढवळत बसलो तर दह्याचं ताक होईल का? नाही. समजा एका भांड्यात ताक आहे आणि रवी दुसऱ्याच भांड्यात घुसळतोय तर त्या ताकानं लोणी येईल का? तर नाही. याचा अर्थ जिथं दही आहे तिथंच ते ताक होणार आणि त्याच ताकामध्ये घुसळण केल्यानंतर लोणी बाहेर येणार. याचा अर्थ याच देहामध्ये याच सामग्रीनी तुला घुसळण करायची आहे जेणेकरून परमात्म स्वरूप लोण्याप्रमाणे वरती येईल. तू त्या परमात्म स्वरूपाला प्राप्त होशील. आणि आपल्या आत ज्यानेही घुसळण केली जाते ती रवी म्हणजेच भगवंताचं नाम आहे. आपलं मन, आपलं चित्त सर्व ठिकाणी अक्षरशः भ्रमण करतंय, सारखं भरकटतंय. यालाच माऊली वाया व्यर्थ कथा सांडणी मार्गू असं म्हणतात. ही वायाची कथा चाललेली आहे आपली. म्हणजे एके ठिकाणी शांत बसणं ही जणू शिक्षाच झालेली आहे. मग ते भांडं, ज्या भांड्यामध्ये आपण ताक घुसळणार आहे ते स्थिर कसं राहील? सगळी सामग्री स्थिर राहिली आणि त्यामध्ये जर भगवंताच्या नामाची रवी फिरली तरच हे लोणी बाहेर येणार. फार काही अवघड यात नाही. साधा दृष्टांत आहे, या जीवनामध्ये आपण वापरला तर आपल्याला लगेच लक्षात येईल. ज्या कोणी व्यक्तीनं ताक कधी केला असेल त्याला लगेच कळेल की जोपर्यंत लोणी येत नाही तोपर्यंत स्थिर एके ठिकाणी उभं राहून किंवा बसून ती रवी फिरवत राहावीच लागते. मात्र लोणी आल्यानंतर लगेच ते वर दिसून येतं आणि त्याचा गोडवा मिळतो. तसाच भगवंताचा गोडवा आपल्याला प्राप्त होतो. अट एकच आहे की घुसळण मात्र झाली पाहिजे आणि लोणी येईपर्यंत ती घुसळण झाली पाहिजे. एकापेक्षा एक सुंदर उपमा देऊन जे वेदांमध्ये सांगितलं आहे, जे उपनिषदांमध्ये सांगितलं आहे ते सहज लोकांपुढे ठेवणं ही माऊलींची एक हातोटी आहे. या मंथनाचा किंचितसा खोल अर्थ आपण बघू. काय होतं, आपण साधनेला स्वस्थ बसल्यानंतर आता आपण असं समजू की आपलं मनही शांत होतंय.
आपलं चित्तही शांत होतंय. देह तर शांत बसलेलाच आहे. मग घुसळण नेमकी कशाची होतीये? तर शांतपणे आपण आपल्या श्वासांकडे लक्ष दिलं आणि त्या श्वासाबरोबरच भगवन नामाचं स्मरण ठेवलं तर आपल्या लक्षात येतं की आपल्या अंतरामध्ये ही श्वासाचीच घुसळण सुरू आहे. कुठलीही गोष्ट घुसळण्यासाठी किमान 2 गोष्टींची गरज आहे. जसं ताक आहे आणि रवी आहे म्हणून घुसळण आहे. नुसताच रवी फिरवला तर घुसळण नव्हे आणि नुसतंच ताक ठेवलं तरी घुसळण नव्हे. श्वासाची घुसळण आहे याचा अर्थ 2 गोष्टी तिथे आहेत. या 2 गोष्टी म्हणजेच प्राण आणि अपान आहेत. प्राण म्हणजे श्वास आत घेणे आणि अपान म्हणजे श्वास बाहेर सोडणे. श्वास आत बाहेर अशी सततची घुसळण आपल्या देहामध्ये सुरू आहे. जसं आपण रवी फिरवत असू भांड्यामध्ये तर एके ठिकाणी रवी स्थिर असतो. स्थिर म्हणजे धरलेला असतो. जिथून आपण रवी घुसळतो ते म्हणजे आपले हात, किंवा पूर्वीच्या काळी मोठ्या गाडग्यामध्ये ताक केलं जायचं आणि रवी एके ठिकाणी दोरीने बांधलेली असायची, जी दोरी ओढून रवी फिरवली जायची. तसं जेव्हा ही श्वासांची घुसळण सुरू आहे तेव्हा आपण भ्रूमध्याच्या ठिकाणी स्थिर थांबायचं आहे. तिथे ही रवी धरून ठेवायची आहे आणि ही श्वासाची घुसळण शांतपणे बघायची आहे. ही घुसळण विचारांची पण आहे बरं का. आपले विचार, संकल्प, विकल्प हे सर्व भ्रूमध्याच्या ठिकाणी उभं राहून बघायचे आहेत. अशी घुसळण केली की त्यातूनच परमात्मा प्रगट होतो. हा एक यातला गूढार्थ आहे. अर्थात तिथे नंतर मन शांत होणे, विचार शांत होणे, मन चिदाकाशामध्ये प्रवेश करणे आणि मनाचे अमन होणे, उन्मन होणे अशा पुष्कळ पायऱ्या आहेत. इत्यर्थ त्याचा हाच आहे की हा परमात्म प्राप्तीचा मार्ग आहे. लोणीरूपी अनंताला प्राप्त करण्याचा हा मार्ग आहे. अर्थातच हा सद्गुरूंकडून जाणून घ्यावा लागतो आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अनुसरावा लागतो. एक गमतीदार गोष्ट सांगतो. एक परदेशी मुलगी लग्न होऊन खेड्यामध्ये आली. सासूबाईंनी तिला सांगितले, हे गाडगे आहे, आता तू लोणी काढ. ती गाडग्यामध्ये हात धरून बसली. तास झाला, 2 तास झाला, लोणी आलंच नाही. सासूबाई आल्यानंतर विचारतात, काय ग, लोणी नाही आलं? तर ती हात घालून बसली होती. घुसळल्याशिवाय लोणी येणार कसं? तिला हे माहीतच नाही की घुसळण करायची असते आणि करायची असते तर कशी करायची असते. तसंच आपलं आहे. आपल्याला साधन माहीत नाही आहे. ज्यांना ते माहीत आहे, जे ते साधन जगले आहेत आणि अनुभूती संपन्न आहेत, अशा सद्गुरूंना शरण जाऊन ते शिकावे लागते, समजून घ्यावे लागते. तेव्हाच ही घुसळण आपल्याला साध्य होते. हरिपाठ किती सुंदर आहे बघा. पहिल्या अभंगामध्ये ज्या भगवंताचा उल्लेख माऊली करतात, तो भगवंत नेमका आपल्याला कसा सापडेल याचा उल्लेख लगेच पुढच्या अभंगात करतात. हे मंथन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपली गुरुपरंपरेनं चालत आलेली सद्गुरुपदिष्ट साधना आहे. ती कुणाची एक असेल तर कुणाची दुसरी असेल. कुणाला सद्गुरू नाम घ्यायला सांगतील, कुणाला शांतपणे ध्यानाला बसायला सांगतील, कोण आपल्या सद्गुरूंबरोबर कीर्तनामध्ये नाचेल, रंगून जाईल, तर कुणी आपल्या सद्गुरूंबरोबर तीर्थयात्रा करेल. जे सद्गुरू सांगतात तेच मंथन आहे आणि हे मंथन घडल्याशिवाय परमात्मा प्रगट होत नाही. योगायोग म्हणा किंवा काहीही, पण संतश्रेष्ठ नामदेवरायांच्या हातून भगवंत लोणीच खात होते, पण भगवंत त्यांना कळले नाहीत. भगवान जेव्हा त्यांना म्हणाले की तू सद्गुरूंना शरण जा नाम्या, तरच खरा मी तुला कळेन. नामदेवराय विसोबा खेचरांना शरण गेले आणि आत्मज्ञानाचं, भगवंताचं लोणी नामदेवरायांच्या हाती आलं. हेच माऊली या अभंगामध्ये सांगतात की ज्या परमात्म्याला 4 वेद
सगळी शास्त्र पुराण वर्णन करतात त्या परमात्म्याला तू तुझ्या आत शोधू शकतोस. फक्त गरज आहे ती मंथनाची, साधनाची, आपली घुसळण करण्याची. साधक अवस्था ही अत्यंत दुर्मिळ अवस्था आहे. त्या अवस्थेआधी मुमुक्षु ही अवस्था अंगी अक्षरशः बांधली पाहिजे. मुमुक्षु अवस्थेमध्ये जे विचार मंथन केलं जातं, विवेक केला जातो, संत वाङ्मयाचं, आपल्या सद्गुरूंच्या सांगण्याचं पुन्हा पुन्हा चिंतन मनन केलं जातं, हे एक प्रकारचं मंथनच आहे जे त्या मुमुक्षुच्या अंतरामध्ये घडतं. या मंथनाचा परिणाम सद्गुरूंना शरण जाण्यात होतो. सद्गुरू करुणेपोटी अनुग्रह देतात, साधना समजावून सांगतात की हा जो अनंत आहे, हा जो आत्मा आहे, भगवंत आहे, तोच खरं म्हणजे तू आहेस. मी सांगतो ती साधना कर, ते मंथन आता तू कर, म्हणजे तो तुलाच तुझ्या अंतरामध्ये प्राप्त होईल. आपण एका भांड्यामध्ये ताक फिरवतो, त्यातून लोणी येतं, हे स्पष्टच आहे. पण आपण ताक फिरवतोय, घुसळतोय, लोणी मात्र शेजारच्या घरात प्रगट झालं असं कधीही होत नाही. लोणी तिथेच आहे जिथे ताक आहे, रवी आहे आणि घुसळण आहे. ते लोणी प्रगट व्हायला मात्र तितका वेळ, तितकं साधन आणि तितकी शरणागती सद्गुरूंप्रती असावी लागते. हे नीट आणि त्वरित साधण्यासाठी मात्र नाम किंवा साधन आणि आपले सद्गुरू यांशिवाय असलेल्या सर्व गोष्टींचा त्याग घडलाच पाहिजे. यालाच माऊली व्यर्थकथा असं म्हणतात. साधनेविषयी संशय, शंका ती न करणे, साधना करायची टाळाटाळ करणे, प्रसंगी सद्गुरूंबद्दलच संशय बाळगणे, त्यांची निंदा करणे. ज्या ज्या लोकांशी आपला संपर्क येतो, मग ते घरचे असोत अथवा बाहेरचे असोत, कुणा ना कुणाची स्तुती, निंदा यात रमणे, अनावश्यक विचारांमध्ये रमणे, या सर्व गोष्टी आणि याहूनही अधिक गोष्टी व्यर्थकथामध्ये येतात. हे सगळं टाकलं तरच परमार्थामध्ये प्रगती आहे. शेवटी संशयात्मा विनश्यती हेच खरं. निष्ठेनं, तत्परतेनं, प्रेमानं, भक्तिपूर्ण अंतःकरणानं सद्गुरूंनी दिलेलं साधन करा, हेच माऊली पुन्हा पुन्हा हरिपाठामध्ये सांगतायत. हरिपाठ या नावातच खूप अर्थ दडलेला आहे. पाठ म्हणजे वारंवार करणे, तेच तेच पुन्हा पुन्हा करणे, पुन्हा पुन्हा भगवंत आठवणे, पुन्हा पुन्हा त्याला स्मरणे, पुन्हा पुन्हा साधन करणे आणि पुन्हा पुन्हा नाम घेणे. पुढे ओळी येतात. एक हरी आत्मा जीव शिव सम, वाया तू दुर्गमा न घाली मन, ज्ञानदेवा पाठ हरी हा वैकुंठ, भरला घनदाट हरी दिसे. याचं निरूपण आपण पुढच्या भागात पाहू. जानकी जीवन स्मरण जय जय राम.